शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीला जबरदस्तीने पकडून गाडीवर बसवलं जातं. तिला बळजबरीने उसाच्या शेतात नेऊन तिचे सगळे कपडे फाडले जातात. ही घटना अक्षरशः डोळ्यात पाणी आणून सोडणारी आहे. इतकं कोणी कसं काय निर्दयी बनू शकतं? चला तर मग बघूया सर्व घटना सविस्तरमध्ये. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर हे एक शहर. या शहरात एक 49 वर्षीय महिला राहत होती. तिच्या पतीचे 2011 साली निधन झाले. आधीच गरीब परिस्थिती, त्यात पतीचाही आधार तुटल्याने तिला एकटीला संसाराचा गाडा ओढल्याशिवाय पर्याय उरला नाही. तिच्या पदरात एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्ये होती. 2 मुलांना सांभाळण्याची जबाबदारी असल्याने तिला समोर मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मजुरी करूनही तिची ओढाताण होत होती. पुढे मुलगा मोठा झाला, तोही कमावता झाला. त्याचा विवाह करून दिला. त्यानंतर तो पत्नीसह वेगळा राहू लागला. सांगली शहरात त्याने आपला संसार थाटला होता. त्याची आई किंवा बहिणीकडे येणे जाणे नव्हते. कमवता मुलगाही पाठ फिरवून गेल्याने ती आपल्या 13 वर्षीय मुलीचा सांभाळ करत दिवस ढकलत होती. सकाळी 8:30 वाजता कामासाठी बाहेर पडते. दिवसभर कष्ट उपसते आणि रात्री जवळपास 11 वाजता घरी परत येते. मेहनत केल्याशिवाय तिच्या समोर पर्यायच उरलेला नव्हता. एका मुलीकडे बघून ती दिवस कंटत होती. तिची मुलगी आता 13 वर्षाची झाली होती. ती ईश्वरपुरातील एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. आई दिवसभर काम करत असल्याने मुलगी घरातील कामांची आवराआवर करत असे. लहान वयातच तिच्यावर जबाबदारी पडली होती. सकाळी सगळे आवरून ती शाळेत जात असे आणि शाळेतून आल्यानंतर ती घरातली सर्व कामे उरकत असे. दोघी मायलेकी सुखाचे दिवस येतील या आशेवर जीवन जगत होत्या. दिवसामागून दिवस जात होते. दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:30 वाजले होते. नेहमीप्रमाणे ती मुलगी सारे काम आवरण्याच्या गडबडीत होती. इतक्यात तिला ऋतिक दिनकर महापुरे याने मोबाईलवर फोन केला. तो तिला म्हणाला की मला तुला भेटायचे आहे, तू शिराळा नाक्यावर ये. त्याला ती ओळखत होती, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून ती घरातून बाहेर पडली. ती घराला कुलूप लावून चालत चालत शिराळा नाक्यावर गेली. तेव्हा तिथे ऋतिक महापुरे आणि त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे हे दोघे मोटरसायकल घेऊन थांबले होते. ती येताच त्या दोघांनी तिला पकडले आणि काही काळाआधी तिला मोटरसायकलवर दोघांच्या मध्ये बसवले. ती काही विरोध करणार तोवर मोटरसायकल सुसाट धावू लागली होती. एकाने तिला दाबून धरले होते तर दुसरा मोटरसायकल पळवत होता. ती मोटरसायकल थेट प्रकाश हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेताजवळ येऊन थांबली. त्या आडरानात सगळीकडे काळोख दाटला होता. वर्दळ नसल्याने परिसरात नीरव शांतता होती. ते दोघे एखाद्या सैतानासारखे तिच्यावर जबरदस्ती करत होते. ती घाबरली होती. मला सोडा म्हणत याचना करत होती, पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या दोघांच्या मनात वासना संचारलेली होती. ते दोघे तिच्याशी झोंबाझोंबी करत तिच्या अंगावरील कपडे काढू लागले. तिने त्यांना विरोध केला. तेव्हा चिडलेल्या ऋतिक महापुरे याने कमरेचा बेल्ट काढून तिला मारहाण सुरू केली. बेल्टच्या फटक्याने ती कोलमडली. त्याने तिला खाली पाडले आणि तिच्या अंगावरचे सर्व कपडे ओरबाडून काढून फेकून दिले. या मारहाणीत तिच्या डाव्या पायाच्या मांडीवर खरचटले देखील. ती रडत होती, पण त्या नराधमांना दया माया काहीच उरलेली नव्हती. ऋतिकने बेल्टचा धाक दाखवला तर आशिष तिच्यावर अतिप्रसंग करत होता. ती आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने तिचे तोंड दाबून धरले. ओरडू नकोस, नाहीतर मारून टाकीन अशी धमकी दिल्यामुळे ती घाबरून गप्प बसली. याचा गैरफायदा घेत आशिषने तिच्यावर बलात्कार केला. तो काही वेळाने उठून बाजूला गेला. नंतर ऋतिकने तिच्यावर झडप घातली. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. तिच्या रडण्याकडे त्या नराधमाने लक्षही दिले नाही. आपली वासना शमून ते निघाले, पण जाताना त्या नीच पशूने विकृतीचा कळस गाठला. त्या मुलीचे काढून फेकलेले कपडेही त्या दोघांनी ताब्यात घेतले आणि ते कपडे घेऊन ते निघून गेले. अत्याचार सोसलेली ती 13 वर्षाची मुलगी नग्न अवस्थेत रडत बसून राहिली. अंधारात ती भीतीने गारटली होती. अखेर ती तशीच उठली आणि नग्न अवस्थेत तिच्या जवळच असलेल्या मैत्रिणीच्या घराकडे निघाली. अंग कसेबसे हाताने झाकून घेत लपत छपत ती निघाली होती. तेव्हा वाटेत आंबेडकर नाक्याजवळ बोलत असलेल्या दोघा इसमांनी तिला पाहिले. त्यांना तिची दया आली. त्यातील एकाने पटकन घरात जाऊन टी शर्ट पॅन्ट आणून तिला दिले. ती कपडे तिने परिधान केले. तसेच त्या दोघांनी तिच्याकडून माहिती विचारून घेतली आणि पोलीस ठाण्याला फोन केला. तिकडे तिची आई रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी परतली तर घराला कुलूप लावलेले होते. इतक्या रात्री आपली मुलगी कुठे गेली या विचाराने तिच्या मनात भीती जागी झाली.
शेजारी कोणाकडे तर बसली असावी अशी मनाची समजूत काढून ती मुलीचा शोध घेऊ लागली. शेजारी आसपास लोकांकडे चौकशी केली, परंतु मुलगी कुठेच नव्हती. ती माऊली रात्री उशिरापर्यंत आपल्या मुलीचा शोध घेत होती, पण मुलीचा काहीही ठाव ठिकाणा सापडत नव्हता. अखेर तिने डायल 112 नंबरवर फोन केला. तेव्हा पोलिसांकडून काय मदत हवी आहे, पोलिसांना तुमच्याकडे पाठवू का, अशी समजुतीने विचारण्यात आली. तिला धीर दिला. तिने मी पोलीस ठाण्यात जाते असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर ती पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आपली मुलगी कुठेतरी गेली असून तिचा शोध लागत नाही असे सांगितले. पोलिसांनी तिला थांबण्यास सांगितले. काही वेळातच त्या 13 वर्षीय मुलीस घेऊन पोलीस ठाण्यात आले. ती मुलगी घाबरलेली होती. आईला पाहताच तिला हुंदका फुटला. तिला आईने जवळ घेत कुरवाळले. बाजूला नेऊन विचारपूस केली तेव्हा ती मुलगी रडू लागली. रडत रडत तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि संशयित ऋतिक दिनकर महापुरे वय 27, आशिष जयवंत खांबे वय 26, दोघे कामेरी रोड ईश्वरून या दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. त्या दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी ऋतिक हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपलं युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.